शेतकरी मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा तमाम शेतकरी बांधवांना होती। तरी प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे, कारण राज्य शासनाने या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे। तर शासन निर्णयान्वये पोखरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याकरिता लेखाशीर्ष उघडण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता लेखाशीर्ष उघडण्यात आल्यानंतर लवकरच निधीची तरतूद केली जाईल आणि दुसरा टप्पा राबविला जाईल। 14 ऑक्टोबर 2024 रोजी आधीचे 16 जिल्हे आणि त्यामध्ये विदर्भातील 5 नवीन जिल्ह्यांचा समावेश करून एकूण 6,959 गावांमध्ये पोखरा योजनेचा दुसरा टप्पा राबविण्यास मंजुरी देण्यात आलेली होती। त्यामुळे ही पोखरा योजनेचा दुसरा टप्पा कधी राबविला जाईल याची प्रतीक्षा होती। तर ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे आणि पोखरा योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। आता लेखाशीर्ष उघडण्यात आलेला आहे। लेखाशीर्ष उघडल्यानंतर साधारणतः अर्थसंकल्पीय अधिवेशन जे फेब्रुवारीमध्ये असणार आहे त्यामध्ये निधीची तरतूद केली जाईल आणि त्यानंतर या योजनेचे दुसऱ्या टप्प्याचे अर्ज सुरू होतील। तर मित्रांनो, या संदर्भातील जो महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्याविषयी थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी पोखरा योजनेचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यासाठी विविध बाबींना मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता। त्यानुसार आधीचे 16 जिल्हे आणि त्यामध्ये विदर्भातील 5 जिल्ह्यांचा समावेश करून अशा एकूण 21 जिल्ह्यांमध्ये 6,000 कोटी रुपये किमतीच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यास मंजुरी देण्यात आलेली होती। ज्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात एकूण 6,959 गावांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर आता दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 करिता लेखाशीर्षास मान्यता देण्याबाबतचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा 2 करिता वेळोवेळी निधी उपलब्ध करून देण्याकरिता लेखाशीर्षास मान्यता देण्यात येत आहे। तर आता लेखाशीर्ष हा उघडण्यात आलेला आहे, त्यामुळे यामध्ये आता निधीची तरतूद ही साधारणतः अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात येईल अशी शक्यता आहे। त्यानंतर निधीची तरतूद झाल्यानंतर या योजनेची मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात येईल आणि योजनेचे अर्ज सुरू होतील। तर अशा प्रकारे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा योजनेचा दुसऱ्या टप्प्यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण असे हे अपडेट आहे। या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर हे अपडेट माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।